रात्र 27वी. उदार पितृहृदय. आमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती. गाईच्या दुधाचा खरवस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खरवस फार आवडत असे. मी लहान होतो तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर ती घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली. श्यामला खरवस पाठवला असता कोणी येण्या जाणारे असते तर, आई वडिलांना म्हणाली. वडील म्हणाले, कोणी येणार जाणारे कशाला, मीच घेऊन जातो. घरच्या गाईच्या चिकाचा खरवस. श्यामला आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन. परंतु कशात देशील? त्या शेराच्या भांड्यात करून देईन. ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे, आई म्हणाली. आईने सुंदर खरवस तयार केला. खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास निघाले. शाळेला मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरे बाहेर उडून आली होती. कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती. कलमी आंब्याची झाडे होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात. भूमातेला मिठी मारीत असतात. मधल्या सुट्टीत सूरपारंब्यांचा खेळ आंब्याच्या झाडावरून मुले खेळत असत. जणू ती वानरेच बनत व भराभर उड्या मारीत. मुले इकडे तिकडे भटकत होती. कोणी घाबरून आणलेले फराळाचे खात होते, कोणी झाडावर बसून गात होती, कोणी फांदीवर बसून झोके घेत होते, कोणी खेळत होती, कोणी झाडाखाली रेलली होती, कोणी वाचित होती तर कोणी वर्गातच बसून राहिली होती. मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावित होतो. मला पुष्कळच कविता पाठ येत होत्या. जवळजवळ सारे नवनीत मला पाठ होते. संस्कृत स्तोत्रे, गंगालहरी, महिम वगैरे येत होती. शिवाय मला कविता करण्याचा नाद होताच. ओव्या तर भराभरा करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साकी यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील. ती अभिजात मराठी वृत्ती आहेत. मी एका बाजूस एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस, तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावित असे. मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत. आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुले आली. श्याम, अरे श्याम अशी हाक मारत आली. त्यातील एकजण मला म्हणाला, श्याम, अरे कोणीतरी तुला शोधित आहे. आमचा श्याम कोठे आहे अशी चौकशी करीत आहे. इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही. मी विचारले, भाऊ, इकडे कशाला आलात? आमची आता घंटा होईल. मी घरी भेटलो असतो. वडिलांचा तो कसा तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलात मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते तरी झपझप पोशाखाचे कळू लागले होते. 6 कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही. मी आंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी मी होऊ लागलो होतो. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रंगरूपावरच भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवित नाही, ते शिक्षण नव्हे. 6 कोस वडील चालून आले. का आले? ते खरवस, ती एक खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंदरूप वाटत होते. खरे प्रेम तेच ज्याला अनंत कष्ट व हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात. हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते. आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरिबाच्या मुलाला खरवस दिला असता तर, एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर, शेजारची मुले श्यामचीच रूपे यांना का न वाटावी? तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो. आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे तो वळतो. माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते म्हणून थोडे तरी प्रेम मला आज देता येत आहे. मुले मला हसतील, ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे? काय तो कोट? असे म्हणून चिडवतील, ह्याचेच मला वाईट वाटत होते. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो. माझीच मला लाज वाटत होती. माझ्या प्रतिष्ठेच्या, पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारेच जण अहमवेद असतो. आपण द्वेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही, आपण सारे एकवेदी आहोत व या वेदाचे नाव आहे अहम. सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो.
आपले मन, आपले सुख, आपली आढ्यता, आपली अब्रू सारे आपलेच. आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही. जो स्वतःच विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार. वडील म्हणाले, श्याम, तुझ्या आईने तुला खरवस पाठविला आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा व बोगणी मला परत द्या. त्या खरवसची बोगणी मजजवळ दिली तर मुले माझ्याकडे पाहून फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, श्याम, अरे बघत काय बसलास, टाक उरकून. लाजायला काय झाले. या रे मुलांनो, तुम्हीही घ्या. श्यामला एकट्याने खावयास लाज वाटत असेल. एकट्याने नाही तरी खाऊच नये, 4-4 द्यावे. इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. ये रे श्याम, या रे, आपण फन्ना करू, फडशा पाडू, असे तो म्हणाला. आम्ही सारे खरवसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खरवस घेतला नाही. आम्ही देत होतो तर म्हणाले, तुम्हीच खा, मुलांनीच खाण्यात गंमत आहे. आम्ही सारा खरवस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात गणगण घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, झाला रे खाऊन, आण ते भांडे, मी नदीवर घासून घेईन. ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, अभ्यास नीट कर हो, प्रकृतीत जप, गाईचे वासरू चांगले आहे, पाडा झाला आहे, असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो. मला माझी शरम वाटत होती. अशा प्रेमळ आईबापाचा मी कृतज्ञ मुलगा आहे असे माझ्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली, परंतु रुकरुक राहून राहिली. 6 कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी आई थोर. दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार. माझ्या शेकडो बहीण भावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच गोड अरुणिनी होता येईल, एरवी नाही. रात्र 28वी. साम सदाशिव पाऊस दे. त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला, परंतु मागून पडेना. लावणी झाली होती, परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला. खाचरातील पाणी नाहीसे झाले. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू लागली. शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होते. कोठे काळा डाग दिसतो का पाहत होते. पाऊस हा आधार आहे. पावसामुळे जग चालले आहे. पाऊस नाही तर काही नाही. जीवनाला पाणी पाहिजे. पाण्याला शब्दमुळी जीवन, हा आम्ही योजला आहे. मला संस्कृत भाषेचा कधी फार मोठेपणा वाटतो. पृथ्वीला, पाण्याला वगैरे जे शब्द आहेत त्यात केवढे काव्य आहे. पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्याने योजला तो केवढा थोर कवी असेल. तसेच पाण्याला जीवन हा शब्द ज्याने लावला त्याचेही हृदय किती मोठे असेल. सुकलेल्या गवतावर 4 दवाचे थेंब पडू देत म्हणजे पहा कशी जीवनाला टवटवी येते ती. मरणालाही जीवन देणारे म्हणजे पाणीच होय. थोडे पाणी प्या, लगेच थकवा दूर होतो. पाणी म्हणजे भगवंतांचे रूप आहे. त्या वर्षी पाणी पडेना, पीक वाढेना, अवर्षणाची चिन्हे दिसू लागली. अवर्षण जावे व वर्षाव व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे. गावात शंकराचे देऊळ आहे. पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवावयाचे. सारा गाभारा पाण्याने भरून टाकावयाचा. भटजी रुद्र म्हणत असतात व काही लोक पाण्याचे हांडे भरून आणीत असतात व ओतीत असतात. 7 दिवस अहोरात्र अभिषेक करावयाचा. 7 दिवसच नाही तर पाऊस पडेपर्यंत. गावात पाळ्या ठरतात. रुद्र कोणाकोणास म्हणता येतो याची यादी होत असे व त्यांना वेळ वाटून ते देत. पाणी आणण्याच्याही पाळ्या लावीत. शंकराच्या देवळात गर्दी होती. रुद्राचा गंभीर आवाज येत होता. रुद्रसूक्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे. कवीच्या त्या ऋषीच्या डोळ्यासमोर सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते. भराभर सारी सृष्टी त्याच्या डोळ्यासमोर जात आहे असे वाटते. सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत. तो विश्वाशी जणू एकरूप झालेला आहे असे वाटते. माझ्या वडिलांना रुद्र येत असे. त्यांची रात्री 12 नंतर पाळी येत असे. आई मला म्हणाली, जा ना रे देवळात, तू पाणी आणावयास नाही का लागत, जा. मला नाही उचलणार ते हंडे, केवढाले हंडे व घागरी. मी म्हटली, अरे आपली लहान कळशी घेऊन जा, नाहीतर तांब्या नेलास तरी चालेल. विहिरीतून 1 तांब्या बुडून आणावा व देवावर ओतावा. गणपतीच्या विहिरीत उतरावयाचे सोपे आहे. सरळ पायठाणे आहेत. जा तो तांब्या घेऊन. आई म्हणाली, एवढासा तांब्या काय घेऊन जायचे. तू म्हणशील की झारी नाही तर पंचपात्रीच घेऊन जा, लोक असतील तेथे. मी नाखुशीने म्हटले.
श्याम, कोणी हसणार नाही. उलट तू मोठी घागर उचलू लागलास तर मात्र लोक हसतील. आपल्या शक्तीबाहेर कामे करू पाहणे तेही वाईट, परंतु आपल्याला जेवढे करता येईल तेही न करणे, वाळशासारखे बसणे तेही वाईट. सारे सारे गावाचे काम आहे. तुला रुद्र म्हणता येत नाही तर नुसते पाणी घाल. या कामात तुझा भाग उचल. प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. कामचुकारपणा वाईट. गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला तर सगळ्या गोपालांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या. या साऱ्यांची शक्ती सारखी का होती? तू उगीच वाचतोस मात्र. असले नुसते वाचून काय करायचे? सारी अक्कल शेणात जायची. त्या रामाच्या सेतूच्या वेळीही नाही काही गोष्ट. मारुती, सुग्रीव, अंगद सारे मोठे मोठे वानर पर्वत आणत होते, परंतु ती लहानशी खार, तिला वाटले आपणही रामाच्या सेतूस मदत करावी. हा सेतू बांधणे पवित्र आहे. रावणाला दूर करणे सगळ्या जगाच्या हितासाठी होते, त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामात भाग घेणे योग्य होते. ती लहानशी खार वाळूत लोळे व वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिकटीत, ते केसात अडकीत, ते सेतूजवळ आणून ती टाकीत. तेथे जाऊन ती अंग झाडी व ते कण पडीत. तिला शक्ती होती त्याप्रमाणे ती काम करत होती. तुला हंडा उचलत नसेल तर कळशी घे. कळशीने जमलास तर तांबे आण. त्यानेही जमला असेल फुलपात्र ने. जा श्याम, किती रे सांगायचे? आई मला समजावून सांगत होती. शेवटी मी उठलो. लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो. कितीतरी मुले पाणी नेत होती. शंकराला कोंडीत होती. पाण्यात बुडवीत होती. देवळात मंत्र चालले होते. पाणी ओतले जात होते. गंभीर देखावा होता. माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून नेत होती. मी त्यांच्यात मिळालो. मला प्रथम लाज वाटत होती. एक भटजी मला म्हणाले, श्याम, आज आलास वाटते. तू इंग्रजी शिकतोस म्हणून लाज वाटत होती होय? मी काही बोललो नाही. लहान मुले पाणी आणतात, मंत्र म्हणत होती. वेदातील मंत्र नव्हते हो, संस्कृत नव्हते हो, त्यांचे मंत्र मराठीत होते. थांब सदाशिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे, पैशाने पायली विकू दे, हे त्यांचे मंत्र होते. पाऊस पडो, शेतभाते पिकोत, स्वस्ताई होऊ, असे देवळात ती मुले मागत होती. मला प्रथम लाज वाटत होती. संस्कृत रुद्र येत नव्हता व हे बालमंत्रही म्हणावयास लाज वाटत होती. परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली. मीही मोठमोठ्याने सांब सदाशिव पाऊस दे असे म्हणू लागलो. मीही त्या मुलात मिसळून गेलो. त्यांच्याबरोबर नाचू लागलो. सामुदायिक कामात आपणासही जे काम करता येईल ते आपण निलाजरेपणाने केले पाहिजे. त्यात कसली लाज? मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे, हत्तीने हत्तीप्रमाणे.